आज आपल्याला जायचं होतं रेवाला सोडवायला तळेगावला. तर रामकृष्ण आणि मित्रांनो, मी तुमचा लाडका SP ट्रॅव्हल विथ SP च्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. 2-3 दिवस आउट स्टेशनला गेले म्हणून गाडी लय घांजळ होते, म्हणलं आधी गाडी धुवून घ्यायची. वॉशिंग सेंटरला गेल्यावर बघतोय काय तर आपल्या मित्र परिवारांनी आपल्या आधीच हजेरी लावली होती. सारंग शेटनी शाकाल भूमिकेचं रूप धारण केलं होतं. गौरव शेटनी पण कोणता तरी कट मारला होता. अभिजित शेटचा आणि त्यांच्या पार्टनरचं टेम्पोचं वॉशिंग चालू होतं. तेवढ्यात आपले स्टार म्हणजे गणेश शेट सावंत यांची रॉयल एंट्री झाली. जिमी पण सारंग शेटचं नवीन रूप बघून घाबरली, भुंकायला लागली त्याच्यावर. मग मी तिच्या डोक्यावरून हात फिरवलं, मग जरा शांत झाली. मग सारंग शेट जिमीकडे खुन्नस देऊन बघत होते. जिमी डायरेक्ट इग्नोर करत होती त्याला. गाडीच्या वॉशिंगला वेळ लागणार होता. मग गणेश शेटने टाकली ऑफर, चल फिरायला. मग गेलो आम्ही फिरायला जिमीला घेऊन. गणेश शेटला लागली ती भूक, त्यांनी मारला मिसळवर ताव. मी आपलं लस्सीवरच भागवलं. आल्यावर बघतोय काय तर फक्त खालची साईडच गाडीची पाणी मारून झालं होतं. फटाफटा त्यांना गाडी धुवायला लावली. वॉशिंग झाल्यावर असली नाद दिसत होती वॉशिंग केल्यावर गाडी. मग काय सारंग शेटकडे गेलो, आपला पण अवतार नीट करून घेतला. सारंग शेटनी कटिंग दाढी कडक मध्ये कापली. मग गेलो घरी. रेवाची बॅग भरायची तयारी चालली होती, तिला जायचं होतं मुंबईला. मी पण रेडी झालो आणि काढलं आपल्या राणीला बाहेर. दुकानावर गेलो तर बघतोय काय तर खुशी आणि मम्मी रेवाला सोडवायला आले होते आणि खुशी रडायला लागली होती चालली म्हणून. खुशीशी बेस्ट फ्रेंड झाली होती रेवा. बाय बोलायची वेळ आली होती, पण तरी आईचं आणि नातीचं प्रेम काही संपत नव्हतं. शेवटी मीच गाडी काढली आणि पुढे निघालो. बघतोय काय तर रेवाचं पण मन भरून आलं होतं. तिला पण जायची इच्छा होत नव्हती, पण करणार काय, तिची शाळा चालू झाली होती आणि तिचा स्टडी पण मिस झाला असता, म्हणून मग तिला जावंच लागलं. CNG आधीच भरलेला होता. मग निघालो तळेगावच्या दिशेने. तळेगावमध्ये पोचलो. रेवाला केलं ड्रॉप. ती तिच्या नानासंग गेली मुंबईला. आपण पण केलं मग उबेरला लॉग इन. पहिली ट्रिप पडली हडपसरची. पोचलो कस्टमरच्या पिकअप लोकेशनवर. फायनली कस्टमर आलं, OTP टाकला आणि निघालो हडपसरच्या दिशेने. सोमटण्याच्या टोल प्लाझावर आलो. टोल प्लाझा केला क्रॉस. निघालो परत 80चा काटा लावून. मित्रांनो, हा भारताचा झेंडा तुम्ही जुन्या हायवेला कुठं बघितला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. फायनली हडपसरला पोहोचलो. कस्टमरला केलं ड्रॉप, पेमेंट घेतलं. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. आदेश.